नमस्कार, माझं नाव आहे प्रसाद कदम आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललोय वाराणसीला. कसं जायचं, कुठे राहायचं, कुठे खायचं, कुठे फिरायचं, हिडन स्पॉट, मेन टेम्पल, हे सर्व काय मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर विदाउट स्किप तुम्ही पहा जर तुम्हाला पैसे आणि वेळ दोन्ही वाचवायचे असतील तर. जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए, मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर. सर्वात आधी तुम्ही रेल्वे ॲपवरून स्लीपर तिकीट बुक करा येण्या जाण्याची. दुसरं, जर तुम्हाला ट्रेनमधलं फूड आवडत नसेल तर झूप ॲपवरून तुम्ही ट्रेनमध्ये फूड ऑर्डर करू शकता. ट्रेनमधून उतरल्यावरती स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला रॅपिडो बुक करायचं आहे. रॅपिडोवाला घ्यायला आला तर तो तुम्हाला गौदलिया चौकला सोडेल. गौदलिया चौकलावरती आल्यावरती तुम्हाला तिथे सरळ चालत जायचं आहे. जिथे गोविंद शॉप दिसेल, गोविंद शॉपच्या इथून सरळ चालत आल्यावरती काशी विश्वनाथ द्वारच्या इथून आतमध्ये एंट्री करायची आहे. तिथे अन्नपूर्णा देवीचं मंदिर विचारायचं आहे. अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात जायला सीड्या लागतील. तिथे तुम्हाला येलो कलरचं एक त्रिशूळ दिसेल. तिथूनच वरती तुम्हाला चालत जायचं आहे. तिथून वर चालत आल्यावरती तुम्हाला लेफ्ट साईडला एक साडीचं दुकान दिसेल. त्याच्या जस्ट समोरच तुम्हाला चालत जायचं आहे. तिथून तुम्हाला एक आय सिम्बॉल दिसेल. आय सिम्बॉलमधून लेफ्ट टर्न घ्या. परत आय सिम्बॉलच्या इथून सरळ चालत आल्यावर राईट टर्न घ्या. गुगलचा यूज करू नका कारण की तुम्ही हरून जाल. मी सांगतो तसंच जा. एक शिवलिंग दिसेल. परत तुम्ही तिथून एक लेफ्ट टर्न घ्या आणि सरळ चालत राहा. तुम्हाला एक वॉलवरती नंदी आणि शिवलिंग दिसेल. त्याच्या जस्ट सेकंड घरच आपला गेस्ट हाऊस आहे. हॉटेलवर फ्रेश होऊन मी निघालो सर्वात आधी महामृत्युंजय मंदिराकडे, जे आपल्या हॉटेलपासून 2 किलोमीटर लांब आहे. तिथे जाण्यासाठी 1 नंबर गेटवर रॅपिडो बुक करा आणि त्याला सांगा महामृत्युंजय मंदिराला सोडायला. मंदिराच्या बाहेरच तुम्ही बघाल तर हार, फुलं, मिठाई हे सर्व तुम्हाला काही मिळेल. महादेवांच्या अभिषेकासाठी मी सुद्धा एक छोटासा बास्केट घेतला होता. तो मला 200 रुपीजला पडला. चप्पल मंदिराच्या बाहेर न काढता ज्याच्याकडून हार घेतला आहे त्याच्याकडेच ठेवा. मंदिराच्या आत आल्यावर तुम्हाला महिलांची आणि पुरुषांची लाईन वेगळी दिसेल. महामृत्युंजय या रूपामध्ये या शिवलिंगची पूजा केली जाते. मी पाया पडताच पंडितने माझ्या गळ्यामध्ये हार घातला. हार घातल्यावरती मला समजलं की काशीमध्ये येण्याचा प्लॅन माझा नाही तर महादेवांचा बुलावा होता. या मंदिरामध्ये लोक श्रद्धेने येतात आणि महामृत्युंजयचा जप करतात. महामृत्युंजयचा जप केल्याने असे मानलं जातं की मृत्यूवरती पण आपण विजय पाहू शकतो. म्हणून इथे लोक येऊन महामृत्युंजयचा जप करत असतात. मंदिरालाच लागून अशी एक विहीर आहे, तिचं नाव आहे धन्वंतरी कूप. ह्याची वैशिष्ट्य अशी आहे की विहीर एकच आहे पण गेट 8 आहेत. प्रत्येक गेटच्या 8चं पाणी वेगवेगळी टेस्ट देतं. पण पब्लिकसाठी एकच आता सध्या तरी गेट ओपन आहे ज्यातून तुम्हाला पाणी प्यायला देतं. काही लोक तिथेच पितात, काही लोक घरच्यांच्या आरोग्यासाठी इथून घेऊन जातात. तर ते पाहून मी सुद्धा एक बॉटल घरच्यांच्या आरोग्यासाठी घेऊन चाललो आहे. परत त्याच रॅपिडोवाल्याला फोन करा आणि सांगा की मला दशमेश्वर घाटवरती सोडायला. दुपारीच तुम्ही आधी दशमेश्वर घाटवर जा कारण की तिथे मेन गंगा आरती होते. गंगा आरतीला 3 ते 4 तास अगोदर येऊन सर्व लोक वेटिंगवरती असतात, आपली जागा पकडून उभे राहतात. दशमेश्वर घाटवरती त्यांनी येऊन सोडलं तर काही लोक तुम्हाला तिथे भेटतील जे सांगतील आमच्या बोटवरून व्ह्यू तुम्हाला चांगला भेटेल, तुम्हाला डिस्काउंट पण देईल. पण त्याची काही गरज नाही. दुपारी 2 तास अगोदर येऊन तुम्ही बसाल तर तुम्हाला ऑलरेडी चांगली जागा भेटेल. तुम्हाला ती जागा शोधावी लागेल. जसे की मी आता इथून शोधता राईट साईडला एक चांगली मला जागा भेटलेली आहे. इथून परफेक्ट मला अँगल आहे गंगा आरती पाहण्याचा. इथून त्यांचा जो काही सेटअप वगैरे लागलेला होता तो पण मला भारी दिसत होता. पब्लिक दिसत होती. राईट साईडला बोटवरती लेफ्ट साईडला जी कोण बसलेली ती ही जागा बघा. आता तुम्ही 50% तरी भरलेली आहे 1 तासातच. तर तुम्ही विचार करा तुम्ही जर नंतर याल तर काय होईल. मला तिथे 2 मित्र भेटले जे मला सोलो ट्रॅव्हलर बघून खूप खुश झाले होते. तुम्हाला आता हे दशमेश्वर घाट भरलेलं बघून समजलं असेल मी 2 तास अगोदरच येऊन तुम्हाला का सांगत होतो बसायसाठी. अजून एक टिप देतो की आरती संपायच्या 15 मिनिटं अगोदरच तुम्ही तिथून बाहेर निघा. नाहीतर इथे तुम्ही नंदी चौकला बघाल की इकडची नॉर्मल पब्लिकच किती आहे. जर समजा आरतीची पब्लिक जर इथे बाहेर निघाली तर तुम्हाला जागा पण नाही भेटणार. म्हणून 15 मिनिटं अगोदरच होईल तेवढं लवकर तुम्ही निघायला बघा. नंदी चौकला आल्यावरती तुम्ही रॅपिडोवाल्याला फोन करा आणि त्याला सांगा मला काल भैरव मंदिराकडे सोडायला. कारण की तिथे गर्दी कमी असते कारण की ऑलरेडी पब्लिक गंगा आरती पाहण्यासाठी थांबलेली असते. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला हार, फुलं, मिठाई हे फक्त 100 रुपयामध्ये मिळेल. ती 100 रुपयामधली मिठाई वगैरे घेऊन तुम्ही राईट साईडला या. सरळ चालत या. सरळ चालत आल्यावरती तुम्हाला 2 लाईन दिसेल. ते मिक्स लाईन असेल. तुम्ही कुठेही पण उभे राहू शकता. पण एक आहे की फोन आतमध्ये अलाउड नाही. तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ जे काय असेल ते तुम्हाला बाहेरच काढावं लागेल.
मला थोडासा उशीर झाला, नाहीतर काल भैरव बाबांची आरतीसुद्धा मला पाहायला मिळाली असती, पण आतून माझं दर्शन खूप चांगलं झालं. काल भैरव बाबांच्या मंदिरामध्ये गर्दी नसेल तर बाईकवाल्याला बाहेरच थांबायला सांगा. तुम्ही बाहेर पडल्यावरती तो तुम्हाला हॉटेल साईडला घेऊन जाईल, जेणेकरून परत त्याला फोन करून बोलवता येणार नाही. जेव्हा तो तुम्हाला हॉटेल साईडला घेऊन जाईल तेव्हा त्यांना सांगा की 200 मीटरच लांबच काशी अन्नपूर्णा शुद्ध भोजनालय आहे, तिथे तुम्ही याल तर तिथे तुम्ही जेवण करूनच हॉटेलवर जा. तिथे तुम्हाला थाली 120 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत आहे, ज्याच्यामध्ये डाल भात, 2 भाजी, सलाड. जेवण करून तुम्ही 1 नंबर गेटच्या इथे या. 1 नंबर गेटच्या इथून तुम्हाला आतमध्ये जायचा मार्ग असेल, आतमध्ये सरळ चालत जा. मॅपचा वापर करू नका. जेवढं विचारता येईल तेवढं आजूबाजूच्या लोकांना विचारा, कारण की इकडं तुम्ही मॅपच्या याच्यावरती राहू शकत नाही. सरळ चालत आल्यावरती तुम्हाला पोलीसवाले दिसतील, जे तुम्हाला स्वतः राईटला जायला सांगतील, कारण की लेफ्ट साईडला 1 नंबर गेटची दर्शनाची लाईन आहे. अन्नपूर्णा देवीच्या इथे जाण्यासाठी वरती तुम्हाला शिड्या दिसतील, जे तुम्हाला सकाळी मी सांगितलं होतं. आत्तासुद्धा तुम्हाला जी गर्दी दिसत आहे ही गर्दी अन्नपूर्णा देवीच्या मंदिरातली आहे. आत्ता सध्या गर्दी आहे म्हणून आपण उद्या जाऊया. तर तिकडून सरळ चालत आल्यावरती तुम्हाला परत राईट घ्यायचं आहे. तिथे एक आय सिंबल दिसेल, तिथून परत तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतल्यावरती परत तुम्हाला राईट घ्यायचं आहे. इकडे खूपच गल्ल्या आहेत, त्याच्यामुळे जेवढं विचारत याल तेवढं चांगलं आहे. तिथून परत तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन सरळ चालत या. सरळ चालत येताना राईट साईडला तुम्ही बघा तुमचं गेस्ट हाऊस मिळेल. गेस्ट हाऊसला मी पोचलो. आता हा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया उद्याच्या देवदर्शनामध्ये. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.